झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्यासोबत आहेत सुलक्षणा महाजन, नगर विकास अभ्यासक। महाजन मॅडम, एक शेवटचा प्रश्न असा असेल या निमित्तानं की मला जर हे आगामी 20 वर्षात हे चित्र पाहायचं असेल, ऑलिम्पिकचं आयोजन पद भारताकडे घ्यायचं असेल तर काय करण्याची आज गरज निर्माण झाली आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला आपल्या शहरीकरणावर विश्वास दाखवायला पाहिजे। शहरं ही आपल्या संस्कृतीची महत्त्वाची केंद्र आहेत, क्रीडा केंद्र आहेत, आर्थिक केंद्र आहेत। हे मान्य करूनच आपल्याला पुढे जाता येईल। जर आपण शहरांचा दुस्वास केला, आम्ही गरीब देश आहोत, आमच्याकडे सर्व खेड्यात राहणारे लोक आहेत, ही एक जुनी समजूत जोपर्यंत आपण टाकून देणार नाही आणि शहरांकडे एका खुल्या दिलाने आपण बघणार नाही आणि शहरांना मिळणाऱ्या संधींची शोध आपण घेणार नाही, तोपर्यंत मला वाटत नाही 20 वर्षात आपण काही करू शकू। परंतु मला असं वाटतं जर एकदा ही आपल्याला कळलं की शहरं ही विकासाची महत्त्वाची केंद्र असतात आणि विकास करण्यासाठी संधी आपल्याला आवश्यक असते आणि ही संधी ऑलिम्पिक सारख्या किंवा वर्ल्ड कप सारख्या अशा खेळातून मिळू शकते, तशीच इतर कारणांनी मिळू शकते। परंतु ती संधी घेण्यासाठी एक विजन असावी लागते, एक दृष्टिकोन असावा लागतो, एक जागतिक, एक राजकीय, एक सामाजिक दृष्टिकोन असावा लागतो आणि आपल्या सर्व जनतेला आपण ह्यात सहभागी करून घेऊ शकू हे इच्छा सुद्धा असावी लागते। आणि हा काही केवळ एलिट लोकांचा किंवा केवळ श्रीमंतांनी पाहायचं स्वप्न नाहीये, हे एका सामान्य लोकांसाठी नेतृत्वाने बघायचं स्वप्न आहे आणि जोपर्यंत आपण असं स्वप्न बघणार नाही तोपर्यंत परंतु आपल्याकडे असलेल्या क्षमता अशा तऱ्हेने आपण वापराव्यात, आपल्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी वापराव्यात। हा दृष्टिकोन नक्कीच गरज आहे ती आज स्वप्न पाहण्याची आणि आपल्या प्रबळ इच्छाशक्तीवर ते स्वप्न पूर्ण करण्याची। फार छान बोललात तुम्ही आणि महत्त्वाचं म्हणजे शहरीकरणाचा विचार करताना त्याचा विकासाचाही विचार करण्याची आज गरज येऊन ठेपली आहे। हा आशावाद दिल्याबद्दल धन्यवाद सुलक्षणा महाजन। आमच्याशी येऊन या प्राईम वॉच मध्ये आपण बोलल्याबद्दल। संधीची वाट पाहण्यापेक्षा त्या संधीची पूर्ण कशा पद्धतीने मिळालेल्या क्षणाची आपण सुवर्ण संधी करतोय याचं भान जर ठेवलं तर आपण नव्या आशावादाकडे जाऊ, हाच या संपूर्ण भागाचा संदेश। आजच्या प्राईम वॉच मध्ये इथंच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल। झी 24 तास एक पाऊल पुढे।